गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 21 नोव्हेंबर. काल 20 नोव्हेंबरची जे ट्रेड सांगितले होते त्याच्या पुढे काय झालं ते आपण बघूयात. काल सिल्वरमध्ये 1:15च्या कॅन्डलला मी सेल सांगितला होता आणि बरोबर 2:15च्या कॅन्डलला त्या ट्रेडमधनं सिल्वरमधनं एक्झिट करायला सांगितली होती. 2:15ला जो लो मारलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या 5 पैसे खाली गेला नाही भाऊ. त्यानंतर अख्खा दिवस मार्केट पूर्ण साईडवेज फिरत राहिलं आणि त्याच्या पुढचा सेल जो आला होता सिल्वरचा तो आला होता एक्झॅक्ट 9:30च्या कॅन्डलला 1,55,000ला सेल आला होता आणि 1,09,000च्या कॅन्डलचा सेल आणि त्या ट्रेडमधनं 11:15च्या कॅन्डलला एक्झिट करायचा होता. 1,55,000चा सेल 1,53,300 पर्यंत खालती आला होता. 1700 पॉईंटची मुवमेंट झाली. 11:15च्या कॅन्डलला जो लो मारलेला आहे त्या लोला त्या ट्रेडमधनं एक्झिट करायची होती आणि 11:15चा जो लो मारला होता तो 11:15चा लो तोच लो होता. अख्ख्या रात्रभर त्याच्या खाली गेलं नाही मार्केट. त्यानंतर पूर्ण रात्रभर ते साईडवेज फिरत राहिलं. आता वाजले सकाळचे 10:30 आणि आजचा दिवस तर अजून चालू व्हायचे. तर ही असते नॉलेजची ताकद. तर माझ्या बाईच्या 5 पैसे भाव खाली जात नाही किंवा माझ्या शेअरचे 5 पैसे भावावरती जात नाही. हे बोलायची जी हिंमत आहे ही मला माझ्या नॉलेजमुळे आली आणि हे नॉलेज मी वर्षानुवर्ष मार्केटमध्ये ट्रेडिंग करून प्रॅक्टिस करून स्वतःच्या मेहनतीतनं कमवलेलं आहे. कुठल्या तरी कोर्समधल्या चोरलेल्या टेक्निक वापरून किंवा गुगलवरनं कंटेंट कॉपी करून नाही आलेलं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.